डिअर फ्रेंड्स, सेक्स जीवन हे आपल्या संपूर्ण आयुष्यातील एक महत्त्वाचा अंग आहे. पण काही वेळा शरीरातील काही समस्यांमुळे हे नातं कमकुवत होत जातं आणि त्याचा परिणाम आपल्या वैवाहिक सुखावर होतो. अशाच एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित आजारावर आज आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे थायरॉइड. थायरॉइड आणि सेक्स याचं नातं अनेकांना माहिती नसतं, पण वास्तविकता अशी आहे की थायरॉइड आणि सेक्स यांचं नातं खूप खोल आहे. थायरॉइड ग्रंथीतील बिघाड हा आपल्या सेक्स जीवनात मोठं वळण आणू शकतो. ही माहिती प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून मिळाली आहे आणि आज मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून कार्यरत असून गेल्या 40 वर्षांपासून ते हजारो जोडप्यांना यशस्वीपणे मार्गदर्शन करत आहे. थायरॉइड हे आपल्या गळ्याच्या पुढील भागात असलेले एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं ग्रंथी असतं, जी T3, T4, TSH ही हार्मोन्स तयार करतं. ही हार्मोन्स आपल्या शरीरात ऊर्जा पातळी, झोप, वजन, मानसिक स्वास्थ्य आणि अर्थातच लैंगिक क्षमतेवर थेट प्रभाव टाकतं. जेव्हा ही हार्मोन्स असंतुलित होतात म्हणजेच हायपोथायरॉइडिसिस आणि अर्थात हार्मोन्स कमी होणं किंवा हायपोथायरॉइडिझम अर्थात हार्मोन्स कमी होणं किंवा हायपरथायरॉइडिझम अर्थात हार्मोन्स जास्त होणं, जेव्हा आपल्या सेक्स ड्राईव्हमध्ये घसरण होते, काम इच्छा कमी होते, पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन, शीघ्रपतन दिसून येतं किंवा महिलांमध्ये योनीची कोरडेपणा, मासिक पातळीमध्ये गडबड आणि सेक्सच्या वेळी वेदना जाणवते. अनेक जोडप्यांमध्ये तर यामुळे तणाव निर्माण होतो, भांडणं होऊ लागतात, नात्यामध्ये दुरावा येतो आणि त्यांना मूळ कारणच माहिती नसतं. थायरॉइडच्या समस्येमुळे केवळ हार्मोन बदलत नाहीत, तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. थायरॉइड असलेल्या व्यक्तीमध्ये नैराश्य, चिडचिडपणा, तणाव, झोपेचा अपुरा भाव आणि आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते आणि हे सगळ्या गोष्टी सेक्समध्ये रस कमी होण्याला कारणीभूत असतात. डॉक्टर मुंदडा यांचं म्हणणं आहे की थायरॉइड टेस्ट ही लैंगिक समस्या असलेल्या प्रत्येक रुग्णासाठी प्राथमिक तपासणीपैकी एक असायला हवी, कारण अनेक वेळा रुग्ण फक्त लैंगिक तक्रारी घेऊन येतात आणि प्रत्यक्षात त्याचं मूळ थायरॉइड असतं. विशेषतः स्त्रियांमध्ये थायरॉइड आणि PCOD हे दोन्ही आजार लैंगिक आणि प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकतात. डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवानुसार हे देखील स्पष्ट झालं आहे की एकदा या थायरॉइडची योग्य तपासणी झाली आणि त्यानुसार औषध उपचार सुरू झाले की रुग्णांना सेक्स समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येतात. औषध उपचारासोबतच डॉक्टर मुंदडा आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल सुचवतात, जसे की झोपेची नियमितता, वजनावर नियंत्रण, व्यायाम, तणाव कमी करणे आणि पार्टनर सोबत मोकळा संवाद, कारण सेक्स ही केवळ शारीरिक क्रिया नसून मानसिक आणि भावनिक बंधनांचं गुंफण आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक हे महाराष्ट्रात एक आघाडीचं नाव आहे. त्यांच्या क्लिनिकची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे असून ते सोमवार ते शुक्रवार येथे प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी ते मुंबईच्या, पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. नाशिक, नगर, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत जिथे ते सेवा देतात. हजारो जोडप्यांना त्यांनी पुन्हा नव्याने एकमेकांशी जोडण्याचं आणि आनंदी जीवन मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. सो गाईज, जर तुम्हाला असे काही अनुभव येत असतील, काम इच्छा कमी होत असेल, शारीरिक संबंधात रस वाटत नसेल, थकवा आला असेल, चिडचिड, तणाव जाणवत असेल, तर लाजू नका, नक्की एकदा ट्रीटमेंट घ्या. आणि यासोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.